बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ, शेतकरी शेतात गेला आणि घडला चमत्कार। मुख्यमंत्री यांनी घेतली दखल त्या चमत्काराची। गणपत जाधव अंगावर फाटकी पण स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर मेहनतीची रेषा आणि डोळ्यात भविष्याबद्दलचं एक छोटं स्वप्न। त्याची संसाराची गाडी फार मोठी नव्हती, पण एका छोट्याशा 1 एकर जमिनीवर त्यानं आयुष्याचा भरोसा ठेवला होता। त्या जमिनीतून त्याला फारसा पैसा मिळत नसे, पण संसार चालायचा। कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी तुरीचं पीक, जे मिळेल त्यातून पोट भरायचं, मुलांच्या शाळेची फी भरायची आणि बाकी जगायचं। गणपत साधारण 40शीचा, पत्नी लक्ष्मी, 2 लहान मुलं सोनू आणि राणी। कुटुंब लहान होतं, पण त्यांचा आनंद मोठा होता। रोज सकाळी गणपत बैलजोडी घेऊन शेतावर जायचा। उन्हाच्या तडाख्यात काम केलं तरी त्याला काही वाटत नसे, कारण त्याला माहित होतं की ही जमीनच त्याचा श्वास आहे। गावातले लोक त्याच्यावर नेहमी कौतुकानं बघायचे। गणपत, तुझी जमीन फक्त 1 एकर आहे, पण तू तिचं सोनं करून दाखवलंस रे। गणपत हसून उत्तर द्यायचा, जमीन किती आहे याला काही अर्थ नाही हो, तिच्यावर आपली माया किती आहे हे महत्वाचं आहे। त्या वर्षी पावसाळा नेहमीपेक्षा जास्त जोरात सुरू झाला। सुरुवातीला गावातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण चांगला पाऊस म्हणजे भरपूर पीक। गणपतच्या मनात स्वप्न रंगू लागलं, यावेळी ज्वारी भरपूर येईल, तुरीचं छान होईल, मुलांना नवीन कपडे घेता येतील, राणीला शाळेत हवं ते पुस्तक घेऊन देता येईल। पण निसर्गानं अचानक आपला राग दाखवायला सुरुवात केली। पावसाचे ढग थांबायचं नाव घेत नव्हते। नदीला पूर आला, ओढे नाले तुडुंब भरले, गावकऱ्यांनी काळजीनं पावलं उचलली। एका रात्री मुसळधार पाऊस झाला, वीज कडकडली, वारा सुटला, आकाश काळभोर झालं। गणपतच्या घरामागे असलेला लहानसा ओढा भरून वाहू लागला। लक्ष्मीनं घाबरून विचारलं, गणपत, हा पाऊस थांबेल का ग? आपली जमीन नदीकाठी आहे, काही अपघात झाला तर? गणपतनं तिचा हात धरत म्हटलं, काळजी करू नकोस लक्ष्मी, निसर्गावर आपला वश नाही, आपण देवावर भरोसा ठेवू। पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जे दृश्य दिसलं त्यानं गणपतच्या आयुष्याचा पाया डळमळून गेला। त्यांची जमीन तिथं दिसत नव्हती, कारण पाण्यानं माती वाहून गेली। त्यांची आणि शेजाऱ्यांची जमीन कोणती हेच कळेना, नकाशातून त्यांची जमीन गायब झाली। गणपत शेतावर गेला, समोरचं दृश्य पाहून तो थिजला। 1 एकर जमीन, त्याचा श्वास, त्याचं जीवन, त्याचं भविष्य पुराच्या पाण्यात अक्षरशः नाहीसं झालं होतं। शेताची माती, पिकांची उगवलेली रोपं, त्याची मेहनत, सगळं पाण्याचं प्रचंड लाटामध्ये वाहून गेलं। तो पाण्यात उभा राहून बघत राहिला, त्याचे डोळे भरून आले। ही जमीन माझ्या बापजाद्यांची ओळख होती, माझ्या मुलांचं स्वप्न होतं, हे सगळं एका क्षणात कसं वाहून गेलं रे देवा। गणपत जमिनीवर कोसळला। गावातील इतर शेतकरीही त्याला धीर देण्यासाठी आले, पण त्याच्या कानावर काहीच शब्द पडत नव्हते।